इंडियाच्या स्टॉक मार्केटमध्ये आज कन्झम्पशन, एफएमसीजी, इन्शुरन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमधून एक्सप्लोजिव्ह क्वार्टर 4 रिझल्ट समोर आले आहेत. तर नायका, आयटीसी, जेएसडब्ल्यू सिमेंट, एलआयसी आणि मामाअर्थची पॅरेंट कंपनी होन्सा कन्झ्युमर यांचे आज आपण क्वार्टर 4 नंबर पाहणार आहोत. तर त्या अगोदर नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर सुरुवात करूया इंडियाच्या फास्ट ग्रोईंग ब्युटी रिटेल सेक्टर पासून. नायकाने क्वार्टर 4 फायनान्शियल सर्व्हिसमध्ये जबरदस्त ग्रोथ दाखवली आहे. कंपनीचा नेट प्रॉफिट तब्बल 286% वाढून 78 कोटीवर पोहोचला आहे. रेव्हेन्यूमध्ये 28% ग्रोथ दिसली आहे. ब्युटी प्रोडक्ट, प्रीमियम स्किन केअर आणि फॅशन बिझनेसमुळे कंपनीला मोठा फायदा झाला आहे. टायर 2 आणि टायर 3 सिटीमधून ऑनलाईन शॉपिंग डिमांड वेगाने वाढताना दिसत आहे. तसेच कंपनी ऑफलाईन स्टोअर एक्सपान्शनवर देखील ॲग्रेसिव्हली फोकस करत आहे. तर आता इंडियाच्या सर्वात मोठ्या एफएमसीजी गेनकडे वळूया. आयटीसी लिमिटेडने आज मजबूत क्वार्टर 4 निकाल जाहीर केला आहे. तर कंपनीचा प्रॉफिट 5% वाढून 5,113 कोटीवर पोहोचला आहे. आयटीसीने शेअरहोल्डरसाठी ₹8 प्रति शेअर डिव्हिडंड देखील जाहीर केला आहे. एफएमसीजी, सिगारेट्स, हॉटेल आणि ॲग्री बिझनेसमुळे अर्निंगला सपोर्ट मिळाला आहे. हॉटेल बिझनेस रिकव्हरी आणि प्रीमियम ट्रॅव्हल डिमांड मुळे हॉस्पिटॅलिटी सेगमेंटमध्ये मोमेंटम दिसत आहे. तसेच मार्केट एक्सपर्टच्या मते आयटीसी अजूनही इंडियाची मजबूत डिव्हिडंड स्टॉकपैकी एक मानला जातो. आता इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये मोठ्या ग्रोथ स्टोरीकडे वळूया, म्हणजे जेएसडब्ल्यू सिमेंट. तर जेएसडब्ल्यू सिमेंटने 362 कोटीचा क्वार्टर 4 प्रॉफिट जाहीर केला आहे. तसेच कंपनीने 50 पैसे प्रति शेअर डिव्हिडंड देखील जाहीर केला आहे. तर इंडियामध्ये हायवे, हाऊसिंग प्रोजेक्ट, रेल्वे आणि इंडस्ट्रियल एक्सपान्शनमुळे सिमेंट डिमांड मजबूत राहिली आहे. तसेच कंपनी ग्रीन सिमेंट आणि सस्टेनेबल मॅन्युफॅक्चरिंगवर कंपनी ॲग्रेसिव्हली फोकस करत आहे. तर आता पुढे इन्शुरन्स सेक्टरमध्ये मोठी बातमी म्हणजेच एलआयसीने दमदार क्वार्टर 4 निकाल जाहीर केला आहे. तर कंपनीचा प्रॉफिट 23% वाढून तब्बल 23,467 कोटीवर पोहोचला आहे. तसेच कंपनीने ₹10 प्रति शेअर डिव्हिडंड देखील जाहीर केला आहे. इन्शुरन्स अवेअरनेस आणि फायनान्शियलायझेशन थीममुळे एलआयसीला लॉंग टर्म सपोर्ट मिळत आहे. डिजिटल इन्शुरन्स अडॉप्शन आणि रुरल एक्सपान्शनवर कंपनी ॲग्रेसिव्हली फोकस करत आहे. तसेच मार्केट एक्सपर्टच्या मते इन्शुरन्स सेक्टर पुढील दशकात मोठा वेल्थ क्रिएशन थीम ठरू शकतो. आता वळूया D2C ब्युटी ब्रँडमधील मोठ्या सरप्राईजकडे, म्हणजे होन्सा कन्झ्युमर. ही मामाअर्थची पॅरेंट कंपनी असून प्रॉफिट दुप्पटीपेक्षा जास्त वाढलेला आहे. तर कंपनीचा क्वार्टर 4 प्रॉफिट 69 कोटीवर पोहोचला आहे. कंपनीने ₹3 प्रति शेअर डिव्हिडंड देखील जाहीर केला आहे. मामाअर्थ, डर्माको आणि स्किन केअर ब्रँड्समुळे बिझनेस ग्रोथ वाढली आहे. तर मित्रांनो, आजचा हा क्वार्टर 4 रिझल्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा डेली मार्केटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.